नमस्कार. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण या ठिकाणी नमस्कार, माझे नाव श्रीमती वर्षा शांताराम भांबरे, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोडी. आज आपण या ठिकाणी फेब्रुवारी 2024 इंग्लिश विषयाचा सेट 1 च्या 1 ते 25 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आजपासून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तरीही तुम्ही सर्वजण क्लासला जॉईन झाले आहात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून कौतुक. चला तर मग आपण सुरुवात करूया. आम्ही पहिला प्रश्न असते क्वेश्चन 1. चूज द इनकरेक्ट ऑप्शन्स. द क्लॉक शोज द टाइम. या ठिकाणी त्यांनी आपल्याला घड्याळ दिलेले आहे बघा, आणि घड्याळ टाइम तुम्हाला सर्वांना दिसत असेल. फर्स्ट ऑप्शन त्यांनी दिलेला आहे आपल्याला 4:45. सेकंड ऑप्शन आहे 3/4 त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे 2/4 आणि चौथा ऑप्शन दिलाय त्यांनी 45 आता बघा, 1/4 म्हणजे 15 मिनिटे, बरोबर. फर्स्ट ऑप्शन काय आहे 4:45 म्हणजे 5 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत, बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो 4:45 वाजले किंवा 5 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत, म्हणजे फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन त्यांनी दिलाय 3/4 म्हणजे 4:45 आता घड्याळात दिसते आपल्याला 4:45 किंवा 5 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर फोर्थ ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे आपल्याला 45 4:45. सेकंड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन दोन्ही सेम आहेत, 4:45 किंवा 3/4 45 हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. आणि थर्ड ऑप्शन त्यांनी आपल्याला काय दिला आहे 2/4 5:30 किंवा 1/2 5:30. आता घड्याळात आपली काय वेळ झालेली आहे 5 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत किंवा 4:45 वाजले किंवा 4:45 झालेले आहेत, बरोबर. म्हणजे थर्ड ऑप्शन त्यांनी जो दिलेला आहे 2/4 5:30 झालेले आहेत, हा ऑप्शन या ठिकाणी इनकरेक्ट आहे. थर्ड ऑप्शन इज इनकरेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स काय दिले त्यांनी दॅट्स अन एक्सलंट आयडिया. आणि फर्स्ट ऑप्शन काय दिला बघा, पहिला पर्याय क्वेश्चन मार्क, दुसरा पर्याय दिला त्यांनी कॉमा, तिसरा पर्याय दिलाय फुल स्टॉप आणि चौथा पर्याय दिलाय त्यांनी एक्सक्लेमेशन मार्क. तर वाक्य काय दिले बघा दॅट्स अन एक्सलंट आयडिया. दॅट्स अन एक्सलंट आयडिया. आणि त्यांनी विचारलंय वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह वापरलं जाईल. आता क्वेश्चन मार्क आपण कधी वापरतो जेव्हा प्रश्न विचारला असेल. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम, हाऊ आर यू, वेअर डू यू लिव्ह, यावेळी वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह वापरतो, क्वेश्चन मार्क वापरतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन दिलाय त्यांनी कॉमा. कॉमा कधी वापरतो जेव्हा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम वापरला जातो आणि शेवटचे दोन शब्द अँड ने जोडतात. फॉर एक्झाम्पल नेहा, गीता and Smita are friends. आता या ठिकाणी बघा नेहा कॉमा गीता and स्मिता आर फ्रेंड्स, म्हणजे या ठिकाणी नेहा गीता हे दोन शब्द आले, हे दोन नाव नेम आल्यामुळे आपल्याला काय त्यांच्या दोघांच्या मध्ये कॉमा द्यायला लागला. त्यानंतर फोर्थ ऑप्शन दिलाय त्यांनी एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क आपण कधी वापरतो आनंद, दुःख, आश्चर्य, भीती इत्यादी भावना तीव्र झाल्यानंतर व्यक्त करण्यासाठी वाक्याच्या शेवटी आपण एक्सक्लेमेशन मार्क वापरतो, उद्गारवाचक चिन्ह, बरोबर. फॉर एक्झाम्पल हुर्रे, वी वन द मॅच, या ठिकाणी हुर्रे नंतर आपण एक्सक्लेमेशन मार्क वापरलेला आहे. आणि त्यांनी तिसरा जो ऑप्शन दिला फुल स्टॉप. फुल स्टॉप कधी वापरतो विधानार्थी वाक्याच्या शेवटी. फॉर एक्झाम्पल ही इज अ बॉय, तो मुलगा आहे, फुल स्टॉप. दॅट्स अन आपलं वाक्य कोणतं दिलं त्यांनी दॅट्स अन एक्सलंट आयडिया. या वाक्यात बोलताना कोणताही विशिष्ट भाव वापरला नाही म्हणून फुल स्टॉप या वाक्याच्या शेवटी काय येतो फुल स्टॉप येतो.
दॅट्स अन एक्सलंट आयडिया. आणि शेवटी फुल स्टॉप. ऑप्शन थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 3. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वी शुड कट अवर हेअर डॅश डॅश. आपण आपले केस कापले पाहिजेत. फर्स्ट ऑप्शन दिलाय हार्डली, क्वचितच. त्यानंतर सेकंड ऑप्शन दिलाय रेग्युलरली, नियमितपणे. थर्ड ऑप्शन दिलाय टेरिबली, भयंकरपणे. आणि चौथा ऑप्शन आहे रिसेंटली, अलीकडेच. वी शुड कट अवर हेअर हार्डली. आपण आपले केस क्वचितच कापले पाहिजे असं आपण म्हणतो का? असं केस आपण क्वचितच कापतो का? नाही. म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज अ रॉंग ऑप्शन. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिला टेरिबली, भयानकपणे. हा पण ऑप्शन रॉंग आहे. त्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे रिसेंटली, आपण आपले केस रिसेंटली कापले पाहिजे, अलीकडेच. हा सुद्धा ऑप्शन कसा आहे? चुकीचा आहे. मग वी शुड कट अवर हेअर रेग्युलरली. रेग्युलरली म्हणजे नियमितपणे. आपण आपले केस नियमितपणे कापतो, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा. या ठिकाणी त्यांनी आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 4 and 5. पहा कसली ऍडव्हर्टाइजमेंट आहे. फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्स फ्रॉम डेझी शॉप. शॉपचं नाव आहे त्यांच्या, डेझी शॉप. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोटो दिलेला आहे लॉकसाठी, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे. पुन्हा शेजारी दिले लो प्राइस, कमी किंमत. खाली दिले हेल्दी, ज्युसी, टेस्टी, आरोग्यदायी, रसदार. टेस्टी म्हणजे चवदार. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, भाज्या आणि फळे आणि पालेभाज्या. नंतर त्यांनी खाली ऍड्रेस दिलाय 59 मिंट स्ट्रीट, ट्रिची. आता या ऍडव्हर्टाइज वर त्यांनी आपल्याला क्वेश्चन 4 आणि 5 दिलेला आहे बघा. क्वेश्चन 4 मी वाचते. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. कोणता प्रश्न दिलाय बघा. धिस ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन. ही ऍडव्हर्टाइजमेंट कशावर आधारित आहे? पहिला पर्याय दिलाय फ्रुट्स अँड मीट. सेकंड ऑप्शन आहे वेगन अँड डायरी. थर्ड पर्याय आहे फ्रुट्स अँड स्मूदी. आणि चौथा पर्याय दिलाय व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. आता फर्स्ट पर्याय काय आहे? फ्रुट्स अँड मीट. आता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये फ्रुट्सचा उल्लेख आहे, पण मीटचा काही उल्लेख नाही. मीट म्हणजे मटन वगैरे, त्याचा काही उल्लेख नाही. म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज द रॉंग ऑप्शन. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे वेगन अँड डायरी, शाकाहार किंवा रोजनिशी, याचाही काही उल्लेख आलेला नाही. म्हणजे सेकंड ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे फ्रुट्स अँड स्मूदी. फळांचा या ठिकाणी संबंध आहे, परंतु स्मूदीवर या ठिकाणी त्यांनी काही दिलेलं नाही. आणि फोर्थ ऑप्शन आहे व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. आता त्यांनी बरोबर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेला आहे फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे या ठिकाणी चौथा जो पर्याय आहे, दिस ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, पालेभाज्या आणि फळांवर आधारित आहे. म्हणजे क्वेश्चन 4 साठी फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे बघा. सिलेक्ट द मोटो फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. मोटो म्हणजे बोधवाक्य, ब्रीदवाक्य. या ऍडव्हर्टाइजमेंट साठी कोणतं बोधवाक्य आलेलं आहे ते निवडा. फर्स्ट ऑप्शन आहे हेल्थ इज वेल्थ. सेकंड ऑप्शन आहे ट्रूथ इज गोल्ड. थर्ड ऑप्शन आहे ग्रीन अँड क्लीन अर्थ. अँड फोर्थ ऑप्शन आहे नेव्हर स्टॉप लर्निंग. आता बघा, फर्स्ट जे ऑप्शन दिलेलं आहे हेल्थ इज वेल्थ, त्यांनी त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेलं आहे शेजारी हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. आता आपण बाकीचे पर्याय बघू. सेकंड ऑप्शन आहे ट्रूथ इज गोल्ड, प्रामाणिकपणा हा सोन्यासारखा मौल्यवान असतो. याचा या ऍडव्हर्टाइजमेंटशी काही संबंध नाही. नंतर थर्ड ऑप्शन आहे ग्रीन अँड क्लीन अर्थ, हिरवी आणि स्वच्छ पृथ्वी, याचाही या ऍडव्हर्टाइजमेंट बरोबर काही संबंध नाही. आणि फोर्थ ऑप्शन होता नेव्हर स्टॉप लर्निंग, कधीही शिकणे थांबवू नका. या वाक्याचा सुद्धा या ऍडव्हर्टाइजमेंट बरोबर काही संबंध नाही. म्हणजे फर्स्ट ऑप्शन हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन 5. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 6. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. वाक्य कोणतं दिले बघा त्यांनी. हुर्रे टीचर, वी वॉन्ट टू प्ले खो खो. फर्स्ट ऑप्शन काय दिला त्यांनी?
कॅपिटल एच फॉर हुरे, सेकंड ऑप्शन आहे कॅपिटल टी फॉर टीचर, थर्ड ऑप्शन आहे कॅपिटल डब्ल्यू फॉर वी, आणि फोर्थ ऑप्शन दिलाय कॅपिटल एच फॉर हुरे आणि कॅपिटल टी फॉर टीचर. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी जे वाक्य दिले ते ग्रॅमॅटिकली थोडस चुकलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये चूक त्यांनी दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. बघा आता बघा, इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार कोणत्याही वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल अक्षराने होते, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी जो हुर्रे आलेला आहे त्या हुर्रेमध्ये एच कॅपिटल असणे आवश्यक होतं, परंतु तो या ठिकाणी कॅपिटल नाहीये. त्यानंतर बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला थेट संबोधित केले जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर कॅपिटल असणे आवश्यक आहे. आता इथे टीचर या शब्दाचा उल्लेख आलेला आहे, शिक्षकांना संबोधित करण्यासाठी केलेला आहे, म्हणून टीचर मध्ये टी सुद्धा कॅपिटल असणे आवश्यक आहे, परंतु तो टी सुद्धा या ठिकाणी कॅपिटल त्यांनी दिलेला नाही. आणि वी हा शब्द वाक्याच्या मध्ये आला आहे आणि तो प्रॉपर नाउन नाहीये, म्हणून तो कॅपिटल नसणे योग्य आहे. या नियमानुसार मग कोणता पर्याय योग्य आहे? बघा बरं, असा पर्याय कोणता आहे? कॅपिटल फोर्थ पर्याय बघा, कॅपिटल एच फॉर हुरे अँड कॅपिटल टी फॉर टीचर, म्हणजे फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या फोर्थ ऑप्शन मध्ये एच पण कॅपिटल दाखवलेला आहे आणि कॅपिटल टी फॉर टीचर हा पण दाखवलेला आहे, म्हणून या ठिकाणी क्वेश्चन 6 साठी फोर्थ पर्याय इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 7. चूज द करेक्ट पेयर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. खाली दिलेल्या पर्यायांमध्ये योग्य जोडी निवडा. पहिला पर्याय काय दिला त्यांनी? अ फ्लॉक ऑफ बीज, अ फ्लॉक ऑफ बीज. सेकंड ऑप्शन दिलाय अ फ्लॉक ऑफ बीज. थर्ड ऑप्शन दिलाय अ बंडल ऑफ चिल्ड्रन आणि फोर्थ ऑप्शन दिलाय अ स्वॅर्म ऑफ डॉग्स. आता बघा, ए फ्लॉक ऑफ बीज मधमाशांचा झुंड, बरोबर, पण त्यांनी दिले अ फ्लॉक ऑफ बीज. मधमाशांचं काय असतं? अ स्वॅर्म ऑफ बीज असतं, अ स्वॅर्म ऑफ बीज, बरोबर. म्हणजे फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिलाय अ बंडल ऑफ चिल्ड्रन. चिल्ड्रनचं काय असतं? अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन किंवा अ क्राऊड ऑफ चिल्ड्रन, पण त्यांनी दिले अ बंडल ऑफ चिल्ड्रन, म्हणजे थर्ड ऑप्शन सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर त्यांनी फोर्थ ऑप्शन दिलाय अ स्वॅर्म ऑफ डॉग्स. आता डॉगचा थवा वगैरे असं असतं का? काही झुंड थवा नाही, तर अ पॅक ऑफ डॉग्स. डॉगचं काय असतं? अ पॅक ऑफ डॉग्स. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जो फोर्थ ऑप्शन दिलाय तो सुद्धा चुकीचा आहे. आणि सेकंड ऑप्शन आहे अ फ्लॉक ऑफ गिज. गिज म्हणजे हंस पक्षी, हंस पक्ष्यांचा थवा. अ फ्लॉक ऑफ गिज, हंस पक्ष्यांचा थवा. सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. आता तुम्हाला तुमचं जे इंग्लिशचं जे टेक्स्ट बुक आहे बघा, त्याच्यावर पेज नंबर 35 वर तुम्हाला हे कलेक्टिव्ह नाउनचं बरेच कलेक्टिव्ह नाउनच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्या त्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता. पेज नंबर 35. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, पिक आउट द मिसिंग कलर ऑफ ए रेनबो. त्यांनी आपल्याला काय केलंय? रेनबो मधले कलर दिले आणि एक कलर मिसिंग आहे, तो कलर आपल्याला त्यांनी खाली दिलेल्या पर्यायातून निवडायला सांगितलेला आहे. आता या ठिकाणी बघा, त्यांनी कोणते कलर दिले? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू आणि हा कलर मिसिंग आहे आणि शेवटी दिले अँड व्हायोलेट. आता तुम्हाला सगळ्यांना इंद्रधनुष्यातले कलर माहित असतील. ता ना काय त्याचे सूत्र? हे ता ना पी ही नी पा जा, बरोबर. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी ऑरेंज, तांबडा रेड, नारंगी ऑरेंज, पी म्हणजे पिवळा येलो, त्यानंतर ही म्हणजे हिरवा ग्रीन, नी म्हणजे निळा ब्ल्यू, आणि त्या ठिकाणी पा म्हणजे पांढरा होत नाही. पा म्हणजे पारवा. कोणता कलर आहे हा? पारवा. त्यालाच हिंदीमध्ये जामुनी कलर असं म्हणू शकतो आपण, आणि इंग्लिश मध्ये याच कलरला म्हणतात इंडिगो, INDIGO, इंडिगो. हा कलर या ठिकाणी मिसिंग आहे. इंडिगो कोणता? पारवा म्हणजेच
इंडिगो हा कलर या ठिकाणी मिसिंग आहे. मग बघा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट हा कलर या ठिकाणी मिसिंग आहे. आणि कोणता पर्याय मग तो? फर्स्ट पर्याय आहे त्यांचा इंडिगो, सेकंड ऑप्शन आहे व्हाईट, थर्ड ऑप्शन आहे पिंक आणि चौथा ऑप्शन आहे पर्पल. इंडिगो कोणता पर्याय दिलाय? फर्स्ट नंबरचा जो पर्याय आहे इंडिगो, पारवा हा या फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन 9. Choose the correct contracted form of the underlined words in the given sentence. आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप निवडायचं आहे अंडरलाईन केलेल्या सेंटेन्स साठी, अंडरलाईन केलेल्या वर्ड साठी. आणि त्यांनी सेंटेन्स काय दिले? आय एम नॉट इंटरेस्टेड. काय सेंटेन्स दिले? आय एम नॉट इंटरेस्टेड. आता बघा पहिला पर्याय त्यांनी काय दिलं आपल्याला? आरंट. अंडरलाईन कशा केली त्यांनी? आय एम नॉट इंटरेस्टेड. आणि त्यांनी अंडरलाईन केलेली एम नॉटच्या खाली. बघा फर्स्ट पर्याय दिला त्यांनी आरंट, सेकंड पर्याय आहे एंट, चौथा आहे थर्ड पर्याय आहे त्यांचा एम अपॉस्ट्रोफी टी आणि फोर्थ आहे आरंटच केले फक्त टीच्या नंतर अपॉस्ट्रोफी दिलाय. पहा आता या ठिकाणी जो एम नॉट आहे त्यासाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आय अपॉस्ट्रोफी एम नॉट असा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतो एम नॉट साठी. परंतु या ठिकाणी त्यांनी पर्यायामध्ये तो पर्याय आपल्याला आलेला नाही. त्याच्यामुळे हा याचे जे मार्क्स तुम्हाला समजा हा प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे तुम्हाला असे प्रश्न असल्यावर तुम्हाला मार्क्स मिळून जातात. त्यानंतर क्वेश्चन 10 बघा. फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरा. फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री. फर्स्ट ऑप्शन आहे एन, सेकंड ऑप्शन आहे द, थर्ड ऑप्शन आहे ए आणि फोर्थ ऑप्शन आहे नो आर्टिकल. आता या ठिकाणी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. पहा इंग्रजी विषयामध्ये किती आर्टिकल्स आहेत? 3, ए एन द. पहा आता फर्स्ट आर्टिकल आहे एन. एन आपण कधी वापरतो? यूज इट बिफोर अ वर्ड दॅट हॅज अ ऑवेल साऊंड. म्हणजे ऑवेल साऊंडच्या आधी आपण एन हे आर्टिकल वापरतो. आता ऑवेल्स कोणते आहेत इंग्लिश मध्ये? ए, ई, आय, ओ, यू. बरोबर. आता त्यानंतर ए कधी वापरतो आपण? ए आर्टिकल. ए इज यूज बिफोर अ वर्ड दॅट हॅज अ कन्सोनंट साऊंड. व्यंजन साऊंड. जेव्हा आपल्याला कन्सोनंट साऊंड असेल त्या ठिकाणी आपण काय वापरतो? ए हे आर्टिकल वापरतो. आणि द हे आर्टिकल कधी वापरतो? द इज यूज बिफोर अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस, थिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल द सन, द मून, द इंडिया असे ज्या दुर्मिळ वस्तू आहेत किंवा एकमेव वस्तू त्यांच्या आधी आपण द हे आर्टिकल वापरतो. परंतु या ठिकाणी त्यांनी काय वाक्य दिले आपल्याला? फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री. या ठिकाणी जो युरोपियन शब्द आहे त्याचा जो साऊंड आहे तो कन्सोनंट साऊंड आहे. युरोपियन कोणता साऊंड आहे? कन्सोनंट, वाय. आणि म्हणून या ठिकाणी ए इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन थर्ड, फ्रान्स इज ए युरोपियन कंट्री. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11. Observe the diagram carefully and find the answer from the alternatives. दिलेल्या आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. काय दिले त्यांनी? होल्ड द पेपर इन द डॅश डॅश डायरेक्शन. मी या ठिकाणी डायग्राम काढते बघा. अशी डायग्राम दिलेली त्यांनी आपल्याला, अशी दिली बघा. आणि जो त्यांनी मध्ये बाण दिलाय तो कोणत्या दिशेला आहे? वरच्या दिशेला दिलेला आहे बघा. आता या ठिकाणी त्यांनी काय केलंय? फोल्ड द पेपर इन द डॅश डॅश डायरेक्शन. यासाठी 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे साऊथ, दुसरा पर्याय आहे अपवर्ड, तिसरा पर्याय आहे साऊथ वेस्ट आणि चौथा पर्याय आहे डाऊनवर्ड. आता आपण दिशा कशा दाखवतो बघा.
फळ्यावर वरची दिशा असते नॉर्थ उत्तर, खालची असते साऊथ, बरोबर. डाव्या साईडची असते वेस्ट पश्चिम, इकडे असते ईस्ट पूर्व, बरोबर. या ठिकाणी ईशान्य नॉर्थ ईस्ट, या ठिकाणी आग्नेय साऊथ ईस्ट, या ठिकाणी साऊथ वेस्ट नैऋत्य, आणि या ठिकाणी वायव्य नॉर्थ वेस्ट. आता बाणाची दिशा त्यांनी बघा कशी दिली, वरच्या बाजूला दिली. फर्स्ट ऑप्शन आहे साऊथ, खालची दिशा साऊथ आहे, खालच्या बाजूला बाण आहे का, नाही, म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज द रॉंग ऑप्शन. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिला त्यांनी साऊथ वेस्ट, बघा साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य, साऊथ वेस्ट या ठिकाणी इकडे बाण आहे का, नाही, म्हणजे थर्ड ऑप्शन इज ऑल्सो रॉंग ऑप्शन. फोर्थ ऑप्शन दिला त्यांनी डाऊनवर्ड, खालच्या बाजूला आहे का बाणाची दिशा, नाही, म्हणजे फोर्थ ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. आणि सेकंड ऑप्शन दिला त्यांनी अपवर्ड, वरच्या बाजूला, बरोबर. दिशा नाही दिली त्यांनी नॉर्थ वगैरे, परंतु अपवर्ड म्हणजे वरची बाजू, आणि बाणाची दिशा बरोबर वरच्या बाजूला आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे, अपवर्ड. फोल्ड द पेपर इन द अपवर्ड डायरेक्शन, वरच्या बाजूला फोल्ड करा, ठीक आहे, सेकंड ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन, खाली दिलेल्या पर्यायापैकी परमिशन कोणती. त्यांनी पर्याय दिलेले बघा, पहिला पर्याय आहे यू आर वेलकम, सेकंड पर्याय आहे आय ड्रिंक वॉटर, तिसरा पर्याय आहे प्लीज कम इन, आणि चौथा पर्याय दिलाय डोंट मेक नॉइज. आता या ठिकाणी बघा यू आर वेलकम इज अ रिस्पॉन्स टू थँक्स, तुम्ही आपल्याला थँक्स म्हटलं तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी आपण म्हणतो यू आर वेलकम. त्यानंतर आय ड्रिंक वॉटर, हे काय आहे, इट इज अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट, मी पाणी पितो, मी पाणी पिते. डोंट मेक नॉइज, दिस इज अ कमांड और अन ऑर्डर नॉट अ परमिशन, ही सुद्धा परवानगी नाहीये. डोंट मेक नॉइज, आवाज करू नका, दंगा करू नका, ठीक आहे. आणि then थर्ड जो पर्याय आहे प्लीज कमिंग, प्लीज कमिंग इज अ पोलाइट रिक्वेस्ट, नम्रपणे केलेली विनंती असते, कशासाठी, दॅट गिव्स परमिशन टू एंटर, आत येण्यासाठी, आत प्रवेश करण्यासाठी दिलेली किती काय असते, परमिशन असते, प्लीज कम इन. म्हणजे या ठिकाणी थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन, प्लीज कम इन. क्वेश्चन 12 साठी थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 13 टू 15, क्वेश्चन 13 पासून तर 15 पर्यंत आपल्याला त्यांनी काय दिलंय, एक पॅराग्राफ दिलेला आहे पॅसेज, आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला क्वेश्चन 13, 14 आणि 15 तीन प्रश्न असतात आपल्याला पॅसेजवर. आता मी पॅराग्राफ वाचते बघा, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. पहा, ए डिक्शनरी इज अ मस्ट फॉर ए स्टुडंट. You can begin with simple, attractive dictionaries and then learn to use the more difficult ones later. So, the next time you come across a difficult word, don't fret. Just look it up in a dictionary. त्याचं मराठी ट्रान्सलेशन बघा, विद्यार्थ्यांसाठी शब्दकोश आवश्यक आहे. तुम्ही सोप्या आकर्षक शब्दकोशांपासून सुरुवात करू शकता आणि नंतर अधिक कठीण शब्दकोश कसे वापरायचे ते शिकू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादा कठीण शब्द सापडेल तेव्हा काळजी करू नका, फक्त तो शब्दकोशामध्ये शोधा. डिक्शनरीवर दिलेले आपल्याला, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, बरोबर. आता या पॅराग्राफवर त्यांनी तीन प्रश्न दिलेले आहे. क्वेश्चन 13 बघा आधी, व्हॉट इज ए मस्ट फॉर ए स्टुडंट, विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे ए डायरी, सेकंड ऑप्शन आहे ए मस्टर, थर्ड ऑप्शन दिलाय ए लायब्ररी, आणि फोर्थ ऑप्शन त्यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला ए डिक्शनरी. आता बघा पॅराग्राफ मध्ये जे पहिलेच वाक्य दिलेलं आहे बघा पॅसेज मध्ये, ए डिक्शनरी इज ए मस्ट फॉर ए स्टुडंट, पहिलेच ऑप्शन आहे. पहिल्या वाक्यामध्ये तुमचा जो पर्याय आहे त्याचं उत्तर आहे बघा ए डिक्शनरी. फोर्थ नंबर ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन 14 बघा, फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. इझी या शब्दासाठी पॅसेज मध्ये दिलेला अपोजिट वर्ड शोधा, विरुद्धार्थी शब्द शोधा. इझी म्हणजे काय, सोपे. त्यांनी पहिला ऑप्शन दिलाय वीक, सेकंड ऑप्शन दिलाय जस्ट, थर्ड ऑप्शन दिलाय डिफिकल्ट आणि फोर्थ ऑप्शन दिलाय अक्रॉस. आता इझी म्हणजे सोपे आणि त्याचं काय विरुद्ध येईल, डिफिकल्ट, अवघड. आता बघा पॅसेज मध्ये त्यांनी दिले बघा, द मोर डिफिकल्ट वर्ड्स लेटर, या ठिकाणी पण डिफिकल्ट शब्द आलाय. त्यानंतर यू कम अक्रॉस ए डिफिकल्ट वर्ड,
बरोबर. हा या ठिकाणी इझी साठी योग्य अपोजिट वर्ड आहे. डिफिकल्ट, इझी, डिफिकल्ट. पर्याय 3 नंबर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 15 बघा. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय वापरून रिकामी जागा भरा. वन कॅन बिगिन विथ डॅश डिक्शनरीज. फर्स्ट ऑप्शन दिलाय त्यांनी सिंपल अट्रॅक्टिव्ह. सेकंड ऑप्शन दिलाय सिंपल डिफिकल्ट. थर्ड ऑप्शन दिलाय मस्ट नेक्स्ट. आणि फोर्थ ऑप्शन दिलाय मोर ट्रेड. वन कॅन बिगिन विथ डॅश डॅश डिक्शनरीज. आता या ठिकाणी बघा त्यांनी वाक्य दिले बघा. यू कॅन बिगिन विथ सिंपल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज. पॅसेजचं जे पहिलं वाक्य आहे त्या ठिकाणी बघा त्यांनी दिलेलं आहे वन यू कॅन बिगिन विथ सिंपल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज. आणि तो एक नंबरचा जो पर्याय आहे सिंपल अट्रॅक्टिव्ह. वन कॅन बिगिन विथ सिंपल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज. तुम्ही सोप्या आकर्षक शब्दकोशांपासून सुरुवात करू शकता. या ठिकाणी मग फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 16. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. सूचनांसाठी योग्य जोड्या लावा. त्यांनी आपल्याला 2 सर्कल दिलेत. एका सर्कल मध्ये दिले त्यांनी टर्न, क्लाइंब आणि गो. आणि दुसऱ्या सर्कल मध्ये त्यांनी काय दिले आपल्याला अप, लेफ्ट, डाऊन. आता या ठिकाणी बघा पहिल्या सर्कल मध्ये काय दिले त्यांनी आपल्याला टर्न, क्लाइंब आणि थर्ड आहे गो. आणि दुसऱ्या सर्कल मध्ये काय आहे आपल्याला अप, लेफ्ट, सी आहे डाऊन. आता आपल्याला या ठिकाणी योग्य जोडी लावायची आहे. बघा टर्न आपण कसं म्हणतो टर्न अप, टर्न लेफ्ट, टर्न डाऊन. कसं एक साठी बी टर्न लेफ्ट, डावीकडे वळा किंवा उजवीकडे वळा टर्न लेफ्ट. मग एक साठी काय येईल बी. बरोबर. त्यानंतर पुढे बघा क्लाइंब, क्लाइंब अप, क्लाइंब लेफ्ट, क्लाइंब डाऊन. क्लाइंब म्हणजे चढणे. आपण कसं चढतो वर चढतो क्लाइंब अप. दोन साठी या ठिकाणी मग ए ऑप्शन आहे बघा क्लाइंब अप. आणि मग काय राहिलं खाली 3. थर्ड साठी गो डाऊन, खाली जा. थर्ड साठी सी. आता या ठिकाणी बघा 1B 2A आणि थर्ड सी असा ऑप्शन कोणता आहे बघा. थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे 1B, 1चं बी, 2चं ए, 3चं सी. टर्न लेफ्ट, क्लाइंब अप आणि गो डाऊन. हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन 16 साठी थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. फिल इन द ब्लँक्स. रिकामी जागा भरा. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश बायसिकल. जोसेफकडे ब्रँड बायसिकल आहे. आता फर्स्ट ऑप्शन आहे पहिला पर्याय न्यू, KNEW न्यू. सेकंड ऑप्शन आहे NEW न्यू. थर्ड ऑप्शन आहे नाऊ, NOW नाऊ. आणि फोर्थ ऑप्शन आहे नो, NO नो. आता जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश बायसिकल. पहिला जो ऑप्शन दिला त्यांनी न्यू, KNEW न्यू म्हणजे माहित होते. हा ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहे. थर्ड ऑप्शन आहे नाऊ, नाऊ म्हणजे आता. हा पण या ठिकाणी चुकीचा आहे. फोर्थ ऑप्शन आहे नो, NO नो म्हणजे नाही. आणि जो सेकंड ऑप्शन दिला त्यांनी आपल्याला न्यू. जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल. जोसेफकडे ब्रँड नवीन चकचकीत सायकल आहे म्हणजे न्यू. सेकंड ऑप्शन NEW न्यू. न्यू सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल. तुम्हाला रायमिंग वर्ड निवडायचा आहे कशासाठी फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड. टेबल मध्ये तुम्हाला त्यांनी एक ऍक्शन वर्ड दिलेला आहे आणि त्या ऍक्शन वर्ड साठी तुम्हाला रायमिंग वर्ड निवडायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ऍक्शन वर्ड तो जो ऍक्शन वर्ड दिलाय तो तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यांनी टेबल दिलाय बघा. काय टेबल दिलाय त्यांनी डिग, DIGD, BIGB. नंतर खाली दिले TAR टार आणि खाली दिले FIN फिन. आता बघा या ठिकाणी
या ठिकाणी त्यांनी काय दिलंय आणि ऑप्शन दिले तुम्हाला. पहिला ऑप्शन दिलाय फार, FAR फार. सेकंड ऑप्शन दिलाय RIB रिब. थर्ड ऑप्शन त्यांनी दिलाय FIG फिग. आणि फोर्थ ऑप्शन दिलाय BIN बिन. आता या ठिकाणी तुम्हाला जो ऍक्शन वर्ड आहे त्यासाठी योग्य रायमिंग वर्ड तुम्हाला निवडायचा आहे. आता आपण बघूया यांचे अर्थ बघूया. पहा बीचा अर्थ काय होतो? लहान बाळाला खाऊ घालत असताना गळ्याभोवती बांधायचा छोटासा कापडाचा तुकडा, त्याला म्हणतात बीब. म्हणजे हा ऍक्शन वर्ड आहे का? नाही. त्यानंतर सेकंड आहे TAR टार. टार म्हणजे काय रे? टार म्हणजे असं डांबर. डांबर म्हणजे हा सुद्धा ऍक्शन वर्ड नाहीये. बरोबर, याच्यातून कोणतीच ऍक्शन आपल्याला कळत नाहीये. त्यानंतर फिन, FIN फिन. फिन म्हणजे माशांचे पर. माशाचे पर हा सुद्धा ऍक्शन वर्ड नाहीये. मग आता राहिला कोणता? डिग, DIG डिग. डिग म्हणजे काय? खड्डा खणणे. खणणे या ठिकाणी काय ऍक्शन वर्ड आला? खणणे. DIG डिग म्हणजे खणणे. हा आपल्याला कोणता ऍक्शन वर्ड या ठिकाणी मिळाला? DIG डिग. मग आता DIG डिग साठी योग्य रायमिंग वर्ड याच्यातून शोधायचा आहे आपल्याला. फर्स्ट ऑप्शन काय आहे? फार. सेकंड ऑप्शन आहे RIB रिब. थर्ड ऑप्शन आहे FIG फिग. आणि फोर्थ ऑप्शन आहे BIN बिन. आता DIG डिग चा मग रायमिंग वर्ड कोणता आला? FIG फिग. डिग फिग. दिस इज द करेक्ट ऑप्शन. पर्याय कोणता? 3 नंबरचा जो पर्याय दिला FIG फिग इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 18 साठी पर्याय नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघूया आता क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 बघा. फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरा. डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग. काय वाक्य दिले त्यांनी? नो डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग. आणि त्या आपल्याला बरोबर पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पहिला पर्याय त्यांनी दिला आपल्याला अलास. दुसरा पर्याय दिलाय ओ. तिसरा पर्याय दिलाय ब्रेव. आणि चौथा पर्याय त्यांनी आपल्याला दिलेला आहे आउच. आता आपल्याला बरोबर पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. आता अलास, पहिला जो पर्याय आहे अलास, हा शब्द आपण कधी वापरतो? दुःख किंवा निराशा व्यक्त करण्यासाठी. असं म्हणतो का आपण अलास नो माय मोबाईल इज रिंगिंग? अरे नाही नाही, माझा मोबाईल वाजत आहे. नाही. म्हणजे फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याला थर्ड ऑप्शन दिलाय ब्रेव. ब्रेव इज अन ऍडजेक्टिव्ह, विशेषण आहे. ब्रेव म्हणजे धाडसी. ब्रेव काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन सुद्धा या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन त्यांनी दिलेला आपल्याला, चौथा पर्याय आउच. आउच म्हणजे हा शब्द वेदना किंवा दुखापत झाल्याची भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. म्हणजे आपल्याला खूप दुःख झाले, आपण असं म्हणतो का आउच नो माय मोबाईल इज रिंगिंग? मला खूप दुःख झाले, माझा मोबाईल वाजतोय, असं होतं का? नाही. म्हणजे फोर्थ ऑप्शन सुद्धा या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे. आणि सेकंड ऑप्शन जो आहे ओ, ओ हा शब्द आपण कधी वापरतो? ओ हा शब्द आश्चर्य, ओळख किंवा अचानक लक्षात आल्याची भावना व्यक्त करण्यासाठी. म्हणजे अचानक आपल्या लक्षात आलं की माझा मोबाईल वाजतोय. ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. अचानक माझ्या लक्षात आलं माझा मोबाईल वाजतोय. या ठिकाणी सेकंड ऑप्शन जो आहे ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग, सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 19 साठी सेकंड ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. डिसेंबर या महिन्यासाठी योग्य ऑर्डिनल नंबर शोधा. ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या. बरोबर. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर शोधायचा आपल्याला. आणि त्यांनी बरेच स्पेलिंग केलेत बघा. डिसेंबर कितवा महिना आहे? या वर्षातील 12वा महिना आहे. बरोबर. 12 या संख्येसाठी योग्य क्रमवाचक संख्या 12वा किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो 12th. मग फर्स्ट पर्याय दिला त्यांनी TWELTFH. आता या ठिकाणी त्यांनी स्पेलिंग दिलेलं आहे 12th. ते फर्स्ट पर्यायचं जे स्पेलिंग आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरा पर्याय काय दिले? TWELVFTH. 12. जो दुसऱ्या पर्यायाचं स्पेलिंग दिले ते सुद्धा या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर जो फोर्थ पर्याय दिलाय 12, TWELV. 12 म्हणजे 12. हे तर काय क्रमवाचक संख्याच नाहीये, ऑर्डिनल नंबरच नाहीये हा. बरोबर. आणि थर्ड जो पर्याय दिला त्यांनी 12th, TWELFTH. बघा याचे स्पेलिंग कसं आहे?
TWELFTH हे स्पेलिंग व्यवस्थित लक्षात पाठच करून ठेवायचं, कारण हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो बघा. 12 म्हणजे ऑर्डिनल नंबर फॉर 12 चा ऑर्डिनल नंबर कोणता? 12 हे जे स्पेलिंग आहे TWELFTH 12 हे स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय जो तिसरा दिलेला आहे तुम्हाला त्या तिसऱ्या पर्यायातला स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे. बाकीचे जे स्पेलिंग आहेत ते सर्व या ठिकाणी चुकलेले आहेत. क्वेश्चन 20 साठी जो तिसरा पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21. Hide the shape of dice used in Ludo game from the given alternatives. शेप ऑफ अ डाइस आपल्याला डायचा शेप शोधायचा आहे. लुडो गेम सगळे खेळत असाल लुडो, त्याच्यामध्ये जो डायस असतो फासा, खेळताना आपण जो फासा वापरतो डायस वापरतो त्याचा जो शेप आहे तो खाली दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय त्यांनी काय दिला आपल्याला? क्युबॉइड. दुसरा पर्याय दिलाय क्यूब, तिसरा दिलाय स्पियर आणि चौथा दिलाय कोन. बघा आता या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन काय आहे? क्युबॉइड. CUBOID. क्युबॉइड म्हणजे काय असतं रे? इस्टिकाची ती शेप असतो बघा. क्युबॉइड म्हणजे आयताकार बॉक्स, एक प्रकारे आयताकार जो बॉक्स आहे ना हे पहा असा क्युबॉइड शेप. इस्टिकाची ती आकार असतो क्युबॉइड. असा आकार आपण वापरतो का डायस साठी? असा आकार असतो का? लुडो मध्ये आपण जो डायस वापरतो त्याचा आकार असा असतो का इस्टिकाची ती? नाही. म्हणजे फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी रॉंग ऑप्शन आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे स्पियर. स्पियर म्हणजे भरीव गोल असतो बघा, चेंडू भरीव गोल असतो. स्पियर म्हणजे गोल, गोल आकारचा काय डायस आपला नसतो, बरोबर. म्हणजे थर्ड ऑप्शन सुद्धा या ठिकाणी कसं आहे? चुकीचं आहे. त्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे कोन. कोन शंकुकृती असतो का आपला डायस? नाही, शंकू आकारचा सुद्धा आपला डायस नसतो. म्हणजे फोर्थ ऑप्शन सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे त्यांनी सेकंड ऑप्शन दिला क्यूब. क्यूब म्हणजे घनाकृती, घन. क्यूब म्हणजे घन. क्यूब म्हणजे काय? चौरसाकृतीय त्रिमितीय आकार ज्याची लांबी, रुंदी, उंची समान असते, ज्याला 6 समान चौरसाकार पृष्ठभाग असतात. गणितीय भाषेत यालाच आपण म्हणतो घन. घन बघा कसं आहे मग, म्हणजे चौरसाकृती, चारही बाजू त्याच्या कशा पाहिजे? समान पाहिजे, लांबी, रुंदी, उंची सगळं समान पाहिजे क्यूब. आणि आपण जो डायस वापरतो लुडो खेळताना त्या डायचा शेप असतो घनाकृती, क्यूब. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन जर 2 दिलेला आहे क्यूब, इट इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 21 साठी क्यूब सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे तो काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा त्यांनी, क्वेश्चन नंबर 22. लुक ऍट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऍक्शन, करेक्ट ऑप्शन. खाली दिलेला चार्ट बघा आणि योग्य पर्याय निवडा. पण चार्ट काय दिला बघा त्यांनी? लेग, LEG, लेग. लेग म्हणजे पाय, बरोबर. पहिला दिले त्यांनी हिल, सेकंड दिले नी, नंतर थाय आणि चौथं दिले क्वेश्चन मार्क. आपल्याला शोधायचंय, बरोबर. त्यानंतर पुढे बघा आता पर्याय काय दिलेत बघा त्यांनी. लुक ऍट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. चार्ट बघा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय दिले त्यांनी, पहिला ते पर्याय दिला फिस्ट, FIST फिस्ट. दुसरा पर्याय दिला त्यांनी स्टमक, स्टमक म्हणजे पोट. थर्ड पर्याय दिला त्यांनी जॉ आणि चौथा पर्याय दिला टोज. आता फिस्ट, पहिला पर्याय काय? फिस्ट, FIST. फिस्ट म्हणजे आवळलेली मूठ, हाताची घट्ट आवळलेली मूठ. हा ऑप्शन लेग, लेगशी संबंधित आहे का? नाही. त्यांनी हिल म्हणजे टाच, नी म्हणजे गुडघा, थाय म्हणजे मांडी आणि चौथा पर्याय म्हणजे पायाचे सगळे भाग दिलेले त्यांनी आपल्याला, बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी या पर्यायामधून आपल्याला पायाशी संबंधितच अवयव शोधायचा आहे, पायाचा भाग शोधायचा आहे, बरोबर. फर्स्ट ऑप्शन आहे फिस्ट. फिस्ट म्हणजे घट्ट मूठ. हा पायाशी संबंधित आहे का? नाही. फर्स्ट ऑप्शन इज द रॉंग ऑप्शन. सेकंड दिला स्टमक. स्टमक म्हणजे पोट. लेगचा आणि स्टमकचा काही संबंध नाही, पाय आणि पोट. म्हणजे सेकंड ऑप्शन सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिला जॉ. जॉ म्हणजे तोंडाचा भाग, जबडा. तोंड त्याचा याचा आणि पायाचा सुद्धा काही संबंध नाही. आणि चौथा पर्याय त्यांनी दिला टोज. टोज म्हणजे पायाची बोटे. काय दिले? टोज. चौथा पर्याय दिलाय टोज. या ठिकाणी काय मग? TOES, टोज म्हणजे पायाची बोटे. हिल, नी, थाय आणि टोज. या ठिकाणी मग चौथा जो पर्याय दिलाय टोज, तो दिस इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 22. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 23. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे? सलीम वंदनाला तिच्या बर्थडे साठी कसं विश करेल? फर्स्ट ऑप्शन दिलाय हॅपी बर्थडे, सेकंड ऑप्शन आहे कॉंग्रॅच्युलेशन्स, थर्ड ऑप्शन आहे बेस्ट ऑफ लक आणि फोर्थ ऑप्शन आहे रेस्ट इन पीस. या ठिकाणी कॉंग्रॅच बघा, सेकंड ऑप्शन बघू आपण आधी. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स आपण कधी वापरतो? जेव्हा कोणी यशस्वी होतो किंवा त्याच्या आयुष्यात आनंदाची घटना घडते, त्यासाठी त्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक आपण कधी म्हणतो? जेव्हा एखाद्याला कोणत्याही महत्वाच्या कामात यश मिळावे. कुणी समजा आपला कुणी भाऊ बहीण परीक्षेला चालले, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण म्हणतो बेस्ट ऑफ लक किंवा ऑल द बेस्ट. बरोबर. फोर्थ ऑप्शन आहे रेस्ट इन पीस. रेस्ट इन पीस कधी म्हणतो? कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण म्हणतो रेस्ट इन पीस, भावपूर्ण श्रद्धांजली किंवा रेस्ट इन पीस. आणि फर्स्ट ऑप्शन दिला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे म्हणजे कोणाचा बर्थडे असेल तर आपण काय विश करतो? हॅपी बर्थडे, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. म्हणजे या ठिकाणी जो पहिला पर्याय दिला हॅपी बर्थडे, दिस इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 23 साठी हॅपी बर्थडे फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे सलीम काय म्हणेल वंदनाला? हॅपी बर्थडे. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 बघा आता. सॉल्व द रिडल. खालचे कोडे सोडवा. काय दिले त्यांनी बघा? आय कॅन हेल्प यू हीट अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड. हु एम आय? मी तुम्हाला उष्णता देण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्न शिजवण्यासाठी मदत करतो. हु एम आय? मी कोण आहे? फर्स्ट ऑप्शन दिला त्यांनी मायक्रोवेव्ह, सेकंड ऑप्शन दिला त्यांनी ब्लेंडर, थर्ड ऑप्शन दिला त्यांनी रेफ्रिजरेटर आणि फोर्थ ऑप्शन दिला चिमणी. आधी आपण चुकीचे पर्याय बघू बघा. सेकंड ऑप्शन आहे ब्लेंडर. ब्लेंडर कधी वापरतो? ब्लेंडर म्हणजे एक प्रकारचा मिक्सर. अनेक वस्तूंचं मिश्रण करण्यासाठी आपण ब्लेंडर वापरतो. मग आता या ठिकाणी उष्णतेचा काही संबंध आहे का? अन्न शिजवण्याचा उष्णतेचा नाही. ब्लेंडर म्हणजे सेकंड ऑप्शन इज द रॉंग ऑप्शन. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे रेफ्रिजरेटर. आपण फ्रीज मध्ये वस्तू अनेक जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीज वापरतो. बरोबर. म्हणजे रेफ्रिजरेटर सुद्धा या ठिकाणी रॉंग ऑप्शन आहे. फोर्थ ऑप्शन आहे चिमणी. दिव्याची चिमणी असते बघा, लाईट नसताना आपण वापरतो अंधार झाल्यावर. म्हणजे फोर्थ ऑप्शन सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. आणि फर्स्ट ऑप्शन दिलाय मायक्रोवेव्ह. ओव्हन असतो बघा, इलेक्ट्रिक शेगडी. या ओव्हन मध्ये आपण भाज्या गरम करतो किंवा अन्न शिजवतो. मायक्रोवेव्ह म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी, लाईटवर चालणारी शेगडी. या ठिकाणी मायक्रोवेव्ह इज द करेक्ट ऑप्शन. मायक्रोवेव्ह आपल्याला हीट देण्यासाठी आणि खूप डिफरंट टाइप्स ऑफ फूड म्हणजे अन्न शिजवण्यासाठी आपल्याला मदत करतं. म्हणजे फर्स्ट नंबर इज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन मायक्रोवेव्ह. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अरेंज द नंबर्स टू मेक मीनिंगफुल वर्ड. खाली दिलेले नंबर योग्य जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यांनी अक्षर दिलेली बरीच आणि खाली पर्याय दिलेले बघा. आता आपण ब्लॅकबोर्डवर बघूया. काय दिलं त्यांनी या ठिकाणी बघा. एन आय ओ डी ए आर एस यू. खाली नंबर दिलेत 1 2 3 4 5 6 7 8. काय सांगितले? अरेंज द नंबर्स टू मेक मीनिंगफुल वर्ड. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी नंबर्स अरेंज करा. आता बघा फर्स्ट ऑप्शन काय दिलं त्यांनी? 4 2 1 5 3 6 8 7. आपण बघूया 4 नंबरला काय आहे? डी ए. 2 नंबरला आय. एक नंबर साठी एन ए. त्यानंतर 5 नंबर साठी काय आहे? ए. 3 नंबर साठी या ठिकाणी ओ दिलेला आहे. 6 नंबर साठी आर दिलेला आहे. 8 नंबर साठी त्यांनी काय दिलाय? यू दिलाय. आणि 7 नंबर साठी त्यांनी आपल्याला दिलाय यस. आता काय शब्द तयार झाला बघा. डी आय एन ए ओ आर यू एस. डायनाओरस नाही. म्हणजे फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याला सेकंड ऑप्शन काय दिलाय? सेकंड ऑप्शन त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 4 2 1 3 7 5 8 6.
ऑप्शन काय आहे? 4 साठी काय आलेलं आहे या ठिकाणी? डी. 2 साठी आय. 1 साठी एन. 3 साठी ओ. 7 साठी काय आहे? यस. 5 साठी काय आहे? ए. 8 साठी काय या ठिकाणी? यू. आणि 6 साठी काय आहे? आर. काय बघा स्पेलिंग तयार झालं? DINOSAUR. काय स्पेलिंग तयार झालं? डायनासोर. DINOSAUR, डायनासोर. या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द मिळालेला आहे मग? डायनासोर. सेकंड ऑप्शन या ठिकाणी सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. डायनासोर. बघा भीम काय प्रचंड प्राणी आहे, त्याची जात आता नामशेष झालेली आहे बघा, डायनासोर. आणि हे स्पेलिंग तुम्हाला पाठ पाहिजे तरच आपल्याला हा अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल. स्पेलिंग पाठ असेल तरच. म्हणजे या ठिकाणी सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 1 ते 25 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना समजले असेल. आज या ठिकाणी मला अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब, आदरणीय भंडारी साहेब, त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब, नगर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी कोलते मॅडम, आदरणीय कोलते मॅडम, त्यानंतर टाकळी काजी केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय गारुडकर साहेब, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री खांदवे सर यांनी सगळ्यांनी मला आपल्या समोर दोन शब्द आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. त्यांचा हा उपक्रम खरंच खूप विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे. आणि या ठिकाणी आजपासून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप अभ्यास करा, एन्जॉय करा. आणि या ठिकाणी मी थांबते. थँक्यू. धन्यवाद.